580 पॉईंट डाऊन साईडला. बघूयात काय होते. इथं सपोर्ट 5ला एखादी बाईंग बनते का बघूया आपण. छोटासा स्टॉप लॉस घेऊ कॅन्डल क्लोजिंगचा. थोडंसं सपोर्ट घेण्याची शक्यता आहे असं वाटते. रिस्क कॅपिटल तर तयार होईल आजचं. बघूयात एकच मिनटं. 500मध्ये क्लोज करू त्याला आणि या सेम कॅन्डलचा स्टॉप लॉस टाकू. चला बघू शकताय गाईस की आपलं ॲनालिसिस बरोबर होतं आणि ट्रेड पण चांगला होता, पण थोडंसं फोमो पण झाला आणि आपण अर्ली एंट्री केली. आता ही आपण सेकंड कॅन्डल होण्याची वाट बघायला पाहिजे होती, पण कधी कधी रिट्रेसमेंटचा चान्स मार्केट देत नाही, त्यामुळं जरा गडबड करून ऑर्डर केली आणि आता आपला एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे. बघू आता यात आपल्याला जवळजवळ 20 पॉईंट्स मिळाले. आता इथे एक अपॉर्च्युनिटी बनते. 9:48 मिनटं झालेले आहेत. बघूयात आता जर व्यवस्थित एंट्री दिली मार्केटनं, जरा थोडंसं स्वस्तात मिळायला पाहिजे. ॲक्च्युली हा 180च्या आसपासच बाय होता आपला. थोडंसं रिट्रेसमेंट. चला हा बाय केलेला आहे इथं कॉल सेम स्ट्राईक प्राईसचा. लॉंग पोझिशन इथं बाय केलेलं आहे. ॲव्हरेजकडं आत्ता लक्ष नाही द्यायचं आपण. यात आपल्याला फक्त 10 पॉईंट घ्यायचे आहेत. चला दुसरा स्टॉप लॉस आपला उडलेला आहे. बघूयात आता कसं होतंय. आता इथं एक आता आपण आत्ता टोटली प्राईस बेरिश होऊ शकते, पण अजून पण बेरिश लेवलला आलेली नाही प्राईस. अजून थोडं 23,850च्या आसपास जर मिळाली प्राईस शॉर्ट करायला तर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन असेल तो आपल्यासाठी. त्यामुळे थोडंसं वाट बघूयात. मला नाही वाटत की इथून डायरेक्ट फॉल करेल. थोडंसं 850च्या लेवलपर्यंत तर रिट्रेसमेंट द्यायला पाहिजे थोडीशी. बघूयात आता काय होते, तुम्हाला अपडेट करतो. या लेवलपर्यंत तर एखादी रिट्रेसमेंट आली तर बेस्ट होईल आपल्यासाठी. इथून आपण शॉर्टचा प्लॅन करूयात. ह्या एरियातून रिएंटर करूयात गायस. यात आपण आता टार्गेट देण्याची शक्यता आहे. अजून थोडं मोमेंटम ॲक्सेप्ट करतो आहे मी इथं, म्हणून पोझिशन नाही एक्झिट करत. 210च्या आसपास एक्झिट करूया. 800ची लेवल तोडले आता प्राईसनं. थोडंसं मोमेंटम इथून येऊ शकते. बघूयात काय होते. वन मोर स्पाइक कमॉन. असो चला, आपल्या प्लॅनप्रमाणे हा ट्रेड पण झाला आणि आपला टोटल लॉस पण कवर झालेला आहे, जो 800 रुपयाच्या आसपास होता. थोडंसं अर्ली एक्झिट केलं, अजून थोडं थांबायला पाहिजे होतं. पॉझिटिव्हमध्ये आल्यानंतर मी क्लोज केले, पण इट्स ओके. आता
इथून आपण आपल्या सेलिंगच्या एरियामध्ये जसं आपण पहिल्यांदा प्लॅन डिस्कस केलेला, इथं जर निगेटिव्ह सेंटिमेंट आणि निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनत असेल तर आपण एक चौथा ट्रेड घेणार आहेत. ऑलरेडी आपण 3 पोझिशन आपले झालेले आहेत, पण मगाशी आपलं विनाकारण स्टॉप लॉस मार्केट हिट करून गेलेलं, म्हणजे आपली चुकी होती. थोडंसं बफर थोडंसं द्यायला पाहिजे होतं अजून. आता इथं काय करायचं आहे, एखादा ट्रेड आपण एक्स्ट्रा घेणार आहोत आज. एवढा पण स्टॉप लॉस नको, इथं वरतीच लावत. इथे एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनली तर आपण थोडंसं इथे एक रिस्क घेणार आहोत. ओव्हर ट्रेडिंग होते, पण छोटासा स्टॉप लॉस आहे आणि टार्गेट मोठं आहे. सो बघूया एक मिनटं. या ट्रेंड लाईनच्या वरती सस्टेन झालं तर एंट्री घेऊयात. बघूयात एकदम अपसाईड मोमेंटम येते का या कॅन्डलमध्ये. आपण या जागेवर शॉर्ट करायचं आहे. 23,850-60 ह्या लेवलमध्ये आल्यानंतरच आपण शॉर्टचा प्लॅन करायचा आहे. तोपर्यंत शॉर्टचा प्लॅन करायचा नाही. मगाशी आपण बघू शकताय की काय सांगा, आपला प्लॅन काय होता, इथून मार्केट रिव्हर्स होईल आणि एक्झॅक्ट तसं झालेलं आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉफिट मगाशी बुक केलं. थोडंसं माझं अजून होतं की अजून एक 10 पॉईंटवरती स्ट्रेच होईल, पण नाही झालं, तिथूनच खाली आलं. आणि त्या 10 पॉईंटच्या मोमेंटमसाठीच मी आता इथं खाली ट्रेड घ्यायला बघतोय की तिथंपर्यंत आपल्या लेवलपर्यंत मार्केट अजून पोचलेलं नाही म्हणून. बाकी काही नाही, वरूनच शॉर्ट करायचं. इथं ही लेवल योग्य नाही आपल्यासाठी. ओके, मोठी कॅन्डल बनली यार. चला आता इथं बाय ट्रेड घ्यायला आपण एक. पर्यंत टार्गेट असेल आपलं यात. काय आहे, चलो हो गया काम तमाम. अगर इसे गिरना है तो यहीं से गिरेगा. इथूनच याला चांगला पॉईंट आहे आणि हा सगळ्यात मोठा ट्रेंड असणार आहे खालच्या साईडचा आजच्या दिवसातला या पॉईंटमधून. आता पुट साईडला एक एंट्री बनत आहे. इथं 10:40 झालेले आहेत. पण आपलं ॲनालिसिस आहे की आपल्या या जागेवर आल्यानंतर शॉर्ट मारायचं आहे. बघूयात आता कसं प्राईस ॲक्शन इथे बिल्ड होते, त्याच्यावरती आपण ठरवूयात काय होते. ओव्हर ट्रेडिंग होते आपली, पण मला मोठा ट्रेंड इथून कॅप्चर करायचा आहे. त्यामुळं बघू शकताय गाईज, म्हणजे स्पाईक बघितला का, स्टॉप लॉस काय इम्पॉर्टंट असतो बघा. आणि याच मोमेंटमसाठी मागासपासून आपण ट्रेड घेतो आहे, कारण सिम्पली होतं. आता इथं दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय बघा, एक मिनटं तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवतो. प्राईस काय करते, एक मिनटं ब्रशच घेतो. हा एक रेजिस्टन्स बनला आहे. या रेजिस्टन्सला प्राईस किती वेळ रेजिस्ट करते, 1 2 3 4 5 6 वेळा. हे बघा, प्राईसला पडायला 1 2 3 4 5 इथं पण जागा होती, पण प्राईस पडली नाही, सस्टेन करते प्राईस. आणि आता आपल्या एरियामध्ये येऊन आपला टार्गेट हिट केलेला आहे, पण इथं पण आपण डायरेक्ट जंप करायचं नाही ट्रेडमध्ये. थोडंसं आता इथं प्राईस ॲक्शन बनवू देऊ दे, मग आपण एंटर होऊयात. आता मगाशी आपल्या ॲनालिसिसप्रमाणे प्राईस आपल्या झोनमध्ये आली. आता इथं कसं प्राईस ॲक्शन बनते त्याच्यावरती आपल्या पुढचा ट्रेड असेल. बघू आता काय होते. हे सगळं डिलीट करतो. मोमेंटम बघू शकताय गाईज, म्हणजे किती हा विचित्रच प्रकार आहे. सगळ्यांना वाटलं इथून मार्केट पडेल, इथून पडेल, इथून पडेल, इथून पडेल, इथून पडेल, पण मार्केटनं काय केलं, मार्केटनं दिली अपोजिट साईडला मुवमेंट. आता सगळ्यांची इथली लिक्विडिटी स्वीप करून मार्केट आहे तशी परत डाऊन साईडला रॅली कंटिन्यू करणार. हा स्पाईक येण्याचं काहीच मतलब नाही.
आणि हा कन्सिडर पण करू नका. ह्या आपलं टार्गेट मगाशी हिट झालं असतं, पण त्यांना स्टॉप लॉस हिट करायची होती, लिक्विडिटी ग्रॅब करायची होती, त्यामुळं प्राईस खालच्या साईडला सस्टेन करत होती. आता आपण बघूयात इथून कुठून शॉर्टची पोझिशन बनते आहे का आपली. थोडंसं गडबड करायची नाही, थोडंसं थांबून मग शॉर्ट मारायचं. आणि हा आपला शेवटचा ट्रेड असणार आहे आजचा, कारण का आपल्या झोनमध्ये आता प्राईस आली. आता तिथून जर आपण ट्रेड नाही घेतला तर मग अशी जर ट्रेड घेतलेले ते सगळे त्याला काहीच अर्थ होणार नाही. त्यामुळे ट्रेड घ्यायचा आहे आपण एक, पण प्रॉपर सगळ्या वेळेने कन्फर्मेशन घेऊनच. इथं रिजेक्शन यायला पाहिजे एक. आणि जर का अजून एक 5 मिनटं प्राईस 850 860च्या लेवलच्या वरती सस्टेन झाली तर डेफिनेटली वरच्या साईडला एक मूव येण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये काही न्यूज आलेत का बघा एक मिनटं. चला, प्राईस आता आपल्या रेंजमध्ये आलेले आहे. तर इथून आपण एक पुट करतोय, जसा आपला मगाचा प्लॅन होता तसाच हा आपला शेवटचा ट्रेड असणार. बघूयात, हा जर ट्रेड सक्सेसफुल झाला तर बेस्ट आउट ऑफ बेस्ट होईल. कॉल आता ॲड करून टाकू आणि पुट मात्र ठेवूया इथं. पॉझिटिव्हमध्ये आपण ही पोझिशन क्लोज करत गाईस, आपण पण ट्रॅप व्हायला नको. ॲनालिसिस तरी अगदी बेस्ट आणि योग्य आहे आपलं, पण माझी सायकोलॉजी काय या ट्रेडमध्ये कम्फर्ट वाटत नाही मला, की आपण ओव्हर ट्रेड केलं आहे असं सतत वाटायला लागले. त्यामुळं कॉन्फिडन्स आहे सगळं, प्रिसाइजली सांगू पण शकतो आहे की हां येईल खाली मार्केट, पण जे ओव्हर ट्रेडिंग आज झालं आहे त्याच्यामुळं असं वाटतं की बाबा हां की कट करूयात पोझिशन. चला बस, अजून किती प्रिसिजन पाहिजे आपल्याला, किती ॲक्युरसी पाहिजे ह्याच्यापेक्षा. आता होल्ड नाही करू शकलो, हा माझ्या सायकोलॉजीचा पार्ट आहे. ती मला हळूहळू इम्प्रूव्ह करायची आहे की मी विनिंग ट्रेड मी कसं होल्ड करू शकतो आहे अजून. हे थोडंसं मला प्रॅक्टिसने करता येईल आणि इट्स ओके, नो प्रॉब्लेम. एकदम बेस्ट सुरुवातीपासून कॅन्डल मार्क ओपन झाल्यापासून मी या ट्रेडच्या पाठीमागे आहे. आणि हे कसं येते हे फक्त बाय प्रॅक्टिस 7-8 वर्षापासून ह्या सिंगल कॅन्डल्स दिवसभर बघितलेत, त्याचं हे फळ असते. डेफिनेटली आता खाली कुठंपर्यंत मार्केट जाईल सांगता येत नाही. 22,000 23,000 20,000 1000 पॉईंट पडेल, 500 पॉईंट पडेल, आय डोंट नो. मी की पॉईंटला एंट्री घेणं, स्टॉपला छोटं करणं एवढंच माझ्या हातात होतं आणि ते मी या ट्रेडमध्ये व्यवस्थित केले. राहिला प्रश्न आता सायकोलॉजीचा, विनिंग ट्रेड होल्ड करायचा, तो ॲटिट्यूड आणि ती गोष्ट मला स्वतः डेव्हलप करायची आहे. चला थोडा वेळ असंच राहू देत चालू, मार्केट रेकॉर्डिंग चालू राहू दे, काय होतं ते आपण नंतर बघू. रिव्हर्स झालं रिव्हर्स, किंवा टार्गेट आलं तर टार्गेट. आणि जर का डे लो याने क्रॉस केला आजचा तर डेफिनेटली वी विल सी न्यू फ्रेश लो इन अपकमिंग आवर्स और अपकमिंग डेज. लेट्स सी. बघू शकता ह्या 2 ट्रेंड लाईनला मार्केट व्यवस्थित फॉलो केलं, इथून पण फॉलो केलं. रिजेक्शन दिलं असतं
रिजेक्शन दिलं पण ते सक्सेसफुल नाही झालं, पण आपली लेवल योग्य होती. आपण आज जास्त ट्रेड का घेतले? असं नाही की बाबा आपले ॲनालिसिस चुकते, ॲनालिसिस बरोबर आहे, मार्केट आपलं स्टॉपला सेट करून जाते, पण आपले ट्रेड बरोबर एक्झिक्यूट होत आहेत. पण कुठं ना कुठं तरी आपलं ॲनालिसिस बरोबरच आहे, याचा अर्थ ट्रेड बरोबर आहेत, आपले स्टॉप लॉस छोटे होत आहेत, ही एकच आपली चूक होती. म्हणून आपण परत ट्रेड घेतला आणि फायनली ह्या ट्रेडमध्ये आपल्याला सगळं लॉस रिकवर झाल्यानंतर आपण आता ट्रेडिंग पूर्णपणे स्टॉप केले. आता इथे तुम्ही बघू शकताय की टोटल 5 ट्रेड झालेले आहेत, म्हणजे बाईंग सेलिंगच्या मिळून 10 ऑर्डर्स. त्या ऑर्डर्समध्ये गेलो, 10 ऑर्डर्स आहेत. आता एकही ऑर्डर इथून पुढं पडणार नाही, कारण का आपलं ॲनालिसिस बरोबर झालेलं आहे आणि आपण एक्झिट पण केलेलं आहे. आता हीच लाईन मी एक्सटेंड करून दाखवतो तुम्हाला, बघू शकताय की. आणि आत्ता मगाशी जसं सांगितलं आहे, सस्टेन म्हणजे सस्टेन 2, 3, 15 मिनिटच्या कॅन्डल 850 X60च्या वरती व्यवस्थित क्लोज झाल्या पाहिजेत. आजचा 2 नंबरचा जो डे आहे त्याच्यावरती मार्केट सस्टेन झालं पाहिजे, तरच आपण एक अपसाईड मोमेंटम इथं ॲक्सेप्ट करू शकतो. नाहीतर ह्या झोनच्या मार्केट खाली राहिलं तर 100% आपण एक फ्रेश लो किंवा साईडवेज टू बिअरिश मोमेंटम इथं दिसून येते. चला गाईज, क्लोज करूया डे विथ 624 रुपीज प्रॉफिट. आणि हे 10 ट्रेड्स टोटल आपले, म्हणजे 5 ट्रेड्स झालेत, त्यातले बाईंग सेलिंग मिळून 5 ट्रेड केलेत, आज प्रॉपर केलेत आपले. आज एक चुकी झाली, इंडिया विक्स जवळजवळ 23.5 वरती पोचला आहे, म्हणजे 23.60च्या आसपास आता चालू आहे. तर हे टार्गेट मी इथपर्यंत लावायला पाहिजे होतं. त्याचं रिझन असं आहे की जवळजवळ 60 पॉईंटच्या आसपास कॅल्क्युलेट होते. मग आणि जर मी पहिल्यांदा जे टार्गेट पकडलेलं हे अजून जवळजवळ 100 पॉईंटच्या आसपास आहे. मग एवढी मोमेंटम होणार आहे का आता? इंडिया विक्स तर एवढा 23.60च्या आसपास प्ले करतो आहे. मग चुकी एवढी झालीच की टार्गेट जरा जास्तच मोठे होत आहेत. त्यामुळं ज्या नेकलाईनचा मगाशी इथं ब्रेकआउट दिला तिथंपर्यंत टार्गेट ठेवून योग्य होतं. आणि मी पण जर एवढं मोठं टार्गेट ठेवलं नसतं, छोटं ठेवलं असतं तर टार्गेटला एक्झिट झालो असतो. आणि जवळपास आपल्याला अजून इथे एक 500 ते 600 प्रॉफिट आपल्याला या ट्रेडमध्ये झालं असतं. म्हणजे टोटल प्रॉफिट आपल्याला 1000च्या आसपास झालं असतं. पण टार्गेट मोठं होतं त्यामुळं आपण फास्ट एक्झिट झालो. त्याच्या पाठीमागची माझी सायकोलॉजी तशी होती. आणि ही फक्त रेकॉर्डिंग करण्यासाठी मी इथं डिस्क्लोज करतो. हेच टार्गेट बरं होतं. चला, भेटूयात उद्या. आणि परत एकदा सांगतो आहे की आपण ओव्हर ट्रेडिंग केली कारण का आपले ट्रेड्स बरोबर जात होते. जर का हेच ट्रेड जर इकडून खाली आले असते, टार्गेट हे झाल्यानंतर हा ट्रेड आता इकडून खाली आला असता, हा ट्रेड पण खाली आला असता, तर आपण समजलं असतं की आज आपला मार्केटचा दिवस नाही आहे, आपल्या ॲनालिसिसच्या उलटं मार्केट जाते. पण विषय एवढाच होता की स्टॉप लॉस हिट करत होतं, म्हणून आपण परत ट्रेड केला आणि स्टॉप लॉस हिट करून आपल्या डायरेक्शनमध्ये मार्केट मूव्ह येतं. चला, आता डे क्लोज करूयात आणि भेटूयात उद्या. बाय बाय.